दानशूर राजा म्हणून ज्यांना आपण ओळखतोय. मी या स्पर्धेचे सर्व ओमकार युवा स्वस्त आणि स्वस्तेचे विद्यमान अध्यक्ष युवा सेना अधिकारी ठाणे जिल्हा ग्रामीण आदरणीय श्री दिनाजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा विशेष गौरव करायचा, सन्मान करायचा, स्वागत करायचं. भिवंडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दानशूर राजा सन्माननीय मदनमोहन नाईक साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतायत. या स्पर्धेचे सर्व युवा अधिकारी युवा सेना सन्माननीय दिना पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी शाल बुके आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. मदनमोहन नाईक साहेब, आपण जे सन्मान चिन्ह बघितल्यानंतर नेहमीच आपणास या स्पर्धेची आठवण होत राहील. धन्यवाद. पुन्हा एकदा मदनमोहन नाईक साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. मित्र, आज 23 मार्च. सुभाष 2 मिनिटं. मॅन ऑफ द मॅच कोण आहे ते सांगायचंय चालू सामन्यात येईल. आज या स्पर्धेचा सलग 8वा दिवस आपण पाहतोय. दरम्यान मदनमोहन नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सन्माननीय दिना पाटील साहेब यांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. हॅलो, सुभाष मॅन ऑफ द मॅच कोण आहे? सुशांत, ज्याने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना केलं होतं शान, तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा गोलंदाज सुशांत. हमारे बीच से दानशूर राजा माजी नगर अध्यक्ष मदन मोहन नाइक साहब विदा लेते हुए, और उन्होंने कहा है कि 26 तारीख को मेगा फिनाले में वो जरूर शामिल होंगे. आइए लौट चलते इस मुकाबले की तरफ शुभा धुमाल के साथ. सुशांत, आपण स्टेजवर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच निश्चितच या स्पर्धेसाठी स्पेशली सन्मानित दिना पाटील साहेबांसाठी हार्दिक शुभेच्छा. उपशाखा प्रमुख टेमघरपाडा नारायण तरे यांच्याकडून आलेले आहेत. धन्यवाद नारायण तरे साहेब. तर घेऊन जातोय मी निश्चितच व्यासपीठावर, जिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आणि मोहन भोईर सर. धन्यवाद सुभाषजी. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर गवदी उड्या संघाचे नामांकित खेळाडू आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय अरविंदजी भोईर, आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे ती द्यायची आहे. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत माणकुली मानजी केनी साहेब, आपण आपले शुभ हस्ते जे गिफ्ट टेम्पल आहे ते प्रदान करायचं आहे. माणिकजी केने माजी सरपंच ग्रामपंचायत मानकुली. त्यानंतर कडवण केनी साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत केनी, आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. त्यानंतर अरविंदजी भोईर साहेब विभाग प्रमुख शिवसेना, जे पंचाने 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे. केक आहे ते पण द्यायचं आहे. अरविंदजी भोईर गवदी उळिया संघातील नामांकित खेळाडू, विस्फोटक असा खेळाडू. धन्यवाद. ऑल द बेस्ट अँड ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहन भोईर सर. तर बोलूया सामन्याकडे. आज स्पर्धेचा सलग 8वा दिवस मित्रांनो आपण पाहतोय. आज 23 मार्च निश्चितच आज जागतिक हवामान दिवस आहे आणि आज संपूर्ण भारतामध्ये शहीद दिनही साजरा करण्यात येतोय. कारण आजच्या दिवशी 1931 मध्ये 3 क्रांतीवीरांना लाहोरच्या कारागृहात फाशी झाली होती. यावेळी मात्र सीध्या प्लेटने चेंडू टोलवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते 30 सर्कल मध्ये. केवळ एकच धाव. अविनाश फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय.
काजल स्पोर्ट्स पूर्ण विरुद्ध संतोष यावेळी मात्र बॅकफुट जाऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक चौथी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा लेग बॅचचा इशारा होतोय. या सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 7. संतोष स्पोर्ट्स मानकुले विरुद्ध काजल स्पोर्ट्स पूर्ण या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे अविनाश. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सज्ज होतोय. व्हीआयपी अक्षयच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज हॅलो. यावेळी मात्र 100 डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न अप्रतिम झेल पकडला जातोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय काजल स्पोर्ट्स पूर्ण या संघाचा. मित्र अगोदर काजल स्पोर्ट्स पुणे संघाने एक विजय संपादित केला होता आणि त्या विजयासाठी विश्वास केशव वितारकर पूर्णा यांच्याकडनं 500 रुपयात रोख पारितोषिक आलेलं आहे. संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी आपण आपलं 500 रुपयात रोख पारितोषिक घेऊन जायचं आहे. विश्वास केशव वितारकर पूर्णा यांच्याकडे 500 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. पूर्ण या संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे काजल स्पोर्ट्स पूर्ण या संघाचा. आकाश याची खेळी संपुष्टात. आकाश यांनी बाद होण्यापूर्वी 3 चेंडूंचा सामना केला होता आणि 5 धावांचं योगदान दिलं. त्यामध्ये एक नेत्रदीपक चौकाराचा समावेश होता. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय काजल स्पोर्ट्स पूर्ण संघाकडून आतिश. यावेळी मात्र चेंडू आता फेस करण्याचा प्रयत्न आणि चेंडूला सरळ फिरकावून जिळवतोय डीप मिडकरशी माझ्या 12 षटकारासाठी. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. ताकदवर फटका. कुठली संधी नव्हती क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू गेला होता डीप मिडकरशी 12 षटकारासाठी. षटकारांची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होती ती 12. यू आर वॉचिंग क्रिकेट एक्स्ट्राऑर्डिनरी आदित्य ठाकरे कप 2017. यावेळी मात्र फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो यशाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर काजल स्पोर्ट्स पूर्ण संघाची धावसंख्या आहे 1 बाद 12. मित्रांनो आज 23 मार्च आज 1948 मध्ये पाकिस्तानला विकेट किपर वसीम बारे याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1968 मध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार माईक अथर्टन याचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी 1968 मध्येच अतुल वासन याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1994 मध्ये भारताचा ग्रेट ऑलराऊंडर कपिल देव याने आपला शेवटचा कसोटी सामना केला होता न्यूझीलंड विरुद्ध. आणि आजच्या दिवशी 2003 मध्ये सौरभ गांगुलीच्या हिंदुस्थान संघाला रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने 125 धावांनी पराभूत करून वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता. संतोष फळ मानकोली जो संघ आहे अंडर 19चा संघ आहे आणि तब्बल या संघाने आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला आहे. स्पर्धेचं 5 स्पर्धांचं विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये अतिशय अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय संघ. निश्चितच युवा खेळाडूंचा संघ आहे आणि चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017 या स्पर्धेमध्ये. राकेश राठम ओव्हर द विकेट. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॅटला चाटून चेंडू जातो इष्टाच्या हातामध्ये आणि दुसरा फलंदाज बाद होतोय काजल स्पोर्ट्स पूर्ण या संघाचा.
रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे थोडासा उजव्या बाहेरचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या वरच्या यशाला स्पर्श करून हलकासा स्पर्श केलेला आहे आणि यष्टी रक्षकाच्या हातात विसावलेला आहे. संघाचा कर्णधार पद्मानाथ येतोय. पहिला सामना जो झाला त्यामध्ये गोल्डन डकवर बाद झाला होता, कुठल्या प्रकारे चेंडू न खेळता धावबाद झाला होता. मात्र हा महत्वाचा सामना आहे, स्वतःला प्रूव्ह करायचा आहे. एक कर्णधार म्हणून साजेशी कामगिरी करण्याची संधी आहे. निश्चितच क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे कॅप्टन लिडिंग फ्रंट, आघाडीवर राहून एक चांगली कामगिरी करावी लागेल स्वतः कर्णधाराला. राकेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बॉलवर सज्ज होतोय. पद्मनाथ आलेला आहे चौथ्या क्रमांकावर मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लगला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. पद्मनाथ एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या होती ती 13. क्रिकेट मधले एक अशुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष पोडला या ठिकाणी ऑल दी बेस्ट. संतोष पोड मानकुली संघाला वैभव भोईर, खास करून वैभव भोईर यास हर्षल मडवी यांच्याकडनं ऑल दी बेस्ट आलेला आहे. धन्यवाद हर्षल मडवी. राकेश सामना करेल फलंदाज करण. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो यष्टीच्या हातामध्ये. अप्रतिम चेंडू हाताला गेला होता. क्रिकेट मधला एक आयडल चेंडू, आदर्श चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र मिस टाइम फटका, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 4 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावलेले आहेत, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ती 15. यानंतरच्या सामन्यासाठी हंस 11 ओळी संघाने तयार राहायचं आहे, कारण या संघामधून जो संघ विजेता होईल त्या संघाबरोबर हंस 11 ओळी संघाला लढत द्यायची. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरं षटक मार्गस्थ आहे. राकेश यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, झेल सोडला जातोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतोय, फलंदाजाला मिळतोय. करण यास सुभाष धुमाळ हा झेल जो आहे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक याने खरं तर प्रयत्न करायला हवा होता. जो लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलेला आहे त्यामुळे झेल घेण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे कॉलिंग फार महत्वाचं असतं, झेल कोणी घ्यायचं हे ठरवायचं असतं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सहजगत्या झेल घेऊ शकत होता, मात्र प्रयत्न जो केलेला आहे तो लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने. निश्चितच लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक हा झेल होता, मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक खूप दूरवरचा फासला तयार केला होता, मात्र झेल सोडला जातोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स होतोय, उसली घेतोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. दोन षटकांची समाप्तीनंतर काजल स्पर्श पूर्ण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपल्या 2 गड्यांच्या मोबाईलला आता धावा झळकलेल्या त्या 17. यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत, ज्यांच्याशिवाय मी तर म्हणेन भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील कुठलाही मेगा इव्हेंट मराठी कॉमेंट्री शिवाय पूर्ण होणार नाही. आमचे आदर्श गुरुवर्य मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठीचा बुलंद आवाज डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद सुभाष धुमाळ. आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकता आणि इथूनच बॉल टू बॉल धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं जातंय. माझ्या डाव्या बाजूला ऑफिशियल स्कोरर एक ते आदर्श शिक्षक आहेत, गेले 8 ते 10 वर्षापासून माझ्यासोबत स्कोरिंग करतायत. आणि त्याच्या डाव्या बाजूला जर बघितलं जेव्हा हे समालोचक कक्षामध्ये असतात आणि जेव्हा धमाल असते असे आमचे सुभाष धुमाळ समालोचक जवळपास 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे पाठीशी आहे, माझ्यासोबत समालोचन करतायत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तितकासा चांगला वाटत नाही, कारण 2 फलंदाज बाद झालेले आहेत, धावसंख्या 17. त्याचं कारण संतोष पोट
हा जो संघ आहे मानकोली संघ अंडर 19 ने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय दीपेश. खेळण्यासाठी सज्ज होतोय संघाचा कर्णधार पद्मनाथ आणि नॉनस्ट्रायकर आणलाय करण. बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे काजल स्पोर्ट पूर्ण संघाची. याला आता फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत मात्र यष्टी रक्षकापासून दूर. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला होता आणि तोपर्यंत फक्त संधी मिळते एक धाव पूर्ण करण्याची पद्मनाथ यास. धाव संख्या होती 18, 2 बाद 18. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. निश्चित गवळी सर ह्या हंगामाचा विचार केला तर अंडर 19च्या 19 वर्षाखालील खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामध्ये निश्चितपणे विलासमती राहणार संघाकडून अक्षय चौधरी, चिराग माली यांनी लाजवाब प्रदर्शन केले. अनेक खेळाडूंची नावे घेता येतील. दीपेश याला फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. टॉवरिंग 6. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता करण मार्फत. कुठली संधी नाही, क्षेत्ररक्षक बनला होता फ्रेश एक, कारण चेंडू गेला होता शिमाळ्याच्या बाहेर षटकारासाठी. करण असा एक फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. खराब चेंडू होता आणि त्याचा समाचार ज्याप्रमाणे घ्यायला हवा त्याप्रमाणे करण यांनी घेतलेला आहे. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाली आहे 24. फक्त 8 मिनिटे शिल्लक राहिलेली आहेत यानंतर षटके पूर्ण करण्यासाठी. लक्षात घ्यायचं आहे संतोष स्पोर्ट्स मानकोली संघाने. दीपेश याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या वर हवा तर शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. चेंडू मिड विकेटला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो तितका हा चांगला येत नाहीये आणि 2 धावा करण पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या होते काजल स्पोर्ट पूर्ण संघाची 26. 2 बाद 26. आता मात्र 1 धावाला आकार आलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये काजल स्पोर्ट पूर्ण ज्या संघाने ज्याप्रमाणे धावसंख्या जमवली होती त्याप्रमाणेच मार्गक्रमण करतोय आणि शेवटच्या चेंडूवर षटकार लागला होता तो खूप निर्णायक ठरला होता. दीपेश यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 27. 2 बाद 27. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. फ्लड लाईट मधला सामना आहे, दुधी प्रकाशामधला सामना आहे. सुभाष धुवाल मला वाटतं 40 पेक्षा जास्त धावसंख्या जर झाली तर मात्र पुन्हा एकदा संघर्ष बघायला मिळते. तसे जीवन एक संघर्ष आहे, मग क्रिकेटमध्ये संघर्ष का असू नये. दीपेश याला मात्र व्हाट अ शॉट. लाभ केलेला आहे, चेंडूला भिरकावून दिलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. टॉवरिंग 6. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे चेंडू लॉफ केलं होतं. लॉफ्टेड फटका, कुठली संधी नव्हती. आणि तसे गवळी सर करण हा षटकारांचा व्यापारी फलंदाज आहे. अतिशय अगदी परफेक्ट हाफ वॉली लॉफ्ट केला होता लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र धावसंख्येचा वेग वाढतोय, आलेख वाढतोय. धावसंख्या झाली 33. 350 वा षटकार आहे. म्हणजे एकंदरीत हवाई यात्रा जास्त केली आहे फलंदाजांनी. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर एक हवाई यात्रा जास्त प्रमाणात बघायला मिळालेली आहे. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थोडासा स्क्वेअर आहे, डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच रुपेश सावंत याचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 34. आता मात्र सुभाष धुमाल एक चांगल्या धावसंख्येमध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चित इनफ टोटल आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे.
आणि इथून ज्या धावा होणार आहेत त्या गवळी सर डेंजर झोन मध्ये धावसंख्या प्रवेश प्लस धावा होणार आहेत काजल स्पोर्ट्स पूर्ण या संघाच्या. दीपेश याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू वाईट बॉल. खराब गोलंदाजी बघायला मिळते. काही चेंडूंचा समाचार घेतलेला आहे आणि काही चेंडू जवळपास वाईट चरपाने फेकलेले आहेत. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 35. मात्र खराब चेंडू, दबाव स्पष्टपणे जाणवतोय, मात्र हा वाचण्याचा उपाय नव्हे. 2-35 मित्रांनो, आपण जो सामना पाहतोय काजल स्पोर्ट्स पूर्णा विरुद्ध संतोष स्पोर्ट मानकोली. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला फुलटा चेंडू, ड्राईव्ह केलेला चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे जातोय आणि 4 धावांसाठी चौकार. अतिशय वेगात मारला फटका होता सुभाष जमाल, कारण कुठल्याही प्रकारची संधी नाही, कारण लॉंग ऑफ स्ट्रेटला होता. एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईड, स्वीपर करावं एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये, दोघांनाही संधी नाहीये आणि चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेल्या. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वेगाने वाढते 39. अतिशय उत्कृष्ट फटका होता. ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओढला जातोय त्याप्रमाणे गॅप मधून चेंडू गेला होता सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. हे आपण पाहू शकता. महागडा ठरतोय दीपेश. याला मात्र पुल केलेल्या चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाही, मात्र झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे संभावना नाहीये, कारण शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते करण्यास. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झाली 40. हे आपण पाहू शकता. काजल स्पोर्ट पुन्हा संघाचे समर्थक बजरंग पाटील यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू शकता. जगदीश पाटील या ठिकाणी, हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत सचिन स्पोर्टचे. या दरम्यान आपण डिस्कवरीचं आपण दृश्य पाहू शकता. डिस्कवरी चॅनलवर असं दृश्य बऱ्याच वेळा बघायला मिळते. आमचे सहकारी समोरचक ज्ञानेश्वर चिकणे याच्याकडून मानकुले संघाचे वैभव भोईर यास आणि काजल स्पोर्ट्स पूर्ण संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांनी या सन्मान्य आदित्य ठाकरे चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. हे दृश्य पाहू शकता मित्रांनो. जयेश पाटील हा सुद्धा एक मनमुराद आनंद घेताना. आमचे नंदकुमारजी पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, JJPचे प्रोप्रायटर. संतोष मानकुले संघासाठी ऑल द बेस्ट आलेले आहे. पाहू शकता 40+ गावदी ओळीचे 40+चे सर्व खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि हा भगवा ध्वज, हिंदुत्वाचे प्रतीक, शिवसेनेचं प्रतीक भगवा ध्वज. मित्रांनो, हे जे मैदान आहे हे कुठेच दक्षिण आफ्रिकेचं नसून भिवंडी तालुक्यातील तापोडे गावातील हे मैदान आहे, वीर तानाजी क्रीडांगण. या मात्र पूल केलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, मात्र झेल होत नाहीये आणि 2 धावा पूर्ण करतोय करण. या दरम्यान भिवंडी तालुक्यातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक षटकारांचा बादशाह सिक्सर किंग दीपेश माली यांच्याकडून या चषकासाठी स्पेशली मानकुली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दीपेश माली. 42 धावा झालेल्या आहेत. दोघांमध्ये पार्टनरशिप बघायला मिळते. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. थोडासा बॉडी लँग्वेजला की ऑन साईडला खेळल्यानंतर थोडासा ऑफ साईडला चेंडू ठेवला होता. उजव्या एसटीच्या बाहेरनं पडल्यानंतर सरळ निघून गेलेल्या एसटी रक्षकाच्या हातात. गावदे अंजूर संघाचा कर्णधार जितू तरे यांनी या चषकासाठी स्पेशली मानकुली संघासाठी कॉम्प्लिमेंट्स हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावर मात्र शॉर्ट लांब पूल केलेला चेंडू हवेत आहे, मात्र गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. पंचांचा काय सर्व बघायचं आहे. 6 धावांसाठी षटकार. कॅल्क्युलेटेड 6. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. युवा सेना, 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 युवा सेना. कृष्णाचा चिंटफळीचा हिंदुत्वाच्या एकजुटीचा. 36 धावांची पार्टनरशिप, 37 धावांवर खेळतोय करण. मात्र या स्पर्धेमधली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ही स्वयंभू पायगाव संघाचा जितू गवळी 68 धावा. चौफेर फटकेबाजी केली होती जितू गवळी याने. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या सन्माननीय दिना पाटील साहेब यांना आपण पाहू शकता.
टीव्ही मॉनिटरवर. त्याला फुलटा चेंडू, मात्र चेंडू बॅटच्या बाहेर हवा तसा येते. शॉर्ट कव्हरला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू डीप कव्हर सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे, पण मात्र वाचवू शकत नाही. 2 धावा आणि ह्याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. आपण टाळ्यांचा जो आवाज ऐकतात, काजल स्पोर्ट पुण्याच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. निश्चित अर्धशतक धावफलकावर झलकलं जात आहे काजल स्पोर्ट्स पूर्ण संघाचं. या दरम्यान सन्मान्य आदित्य ठाकरे चषकासाठी महेश बार्शी पोगाव, त्यानंतर यशवंत केने भावाले, पांडुरंग दलवी भावाले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. दीपेश यावला फटका खेळलाय. चेंडू मिड विकेटला जातोय. पहिली धाव वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव मात्र या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होणार आहे, कारण ओव्हर झालेला आहे. मात्र स्ट्राईक सुद्धा कडे ठेवण्याचा प्रयत्न आहे करण्याचा, आणि करण पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 41 या धावसंख्येवर. शेवटच्या आता खोदून काढलेला आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते का बघायची, आणि धाव पूर्ण झालेली आहे. 54 धावा झालेल्या आहेत आणि 55 धावांचं लक्ष असणार आहे. काजल स्पोर्ट पूर्ण संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. त्या दरम्यान विलासपूर्ती राहणार आणि एकता स्पोर्ट्स राहणार संघाचा खेळाडू चिराग माले यांच्याकडून निश्चितच पूर्ण संघासाठी स्पेशली विकी इताडकर आणि करण पाटील तसेच आयोजनाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद चिराग माली. संतोष मानकुली या संघासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट झाले हरीश पाटील, प्रशांत विहान पाटील, युतिका सोनाले यांच्याकडून. हे आपण पाहू शकता नीना पाटील साहेब आणि राहुलजी तरे. युवा अधिकारी भिवंडी तालुका आणि ग्रामीण, आणि युवा अधिकारी युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण दीना पाटील साहेब या ठिकाणी चर्चा करताना, कारण मुळात ही स्पर्धा जी आहे ती युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या सन्मानार्थ गौरवार्थ या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017. अरविंदजी भोईर यांना पाहू शकता आपण मान्यवर कक्षामध्ये. पूर्ण संघाने मागे जो विजय संपादित केला होता त्या विजयासाठी विश्वास केशव इतारकर यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भिवंडी प्रीमियर लीग 40+ जी स्पर्धा झाली होती आणि त्याचा जो संघ विजेता ठरला होता तो अरविंदजी भोईर यांचा संघ विजेता ठरला होता. 40+ ची भिवंडी प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा या ठिकाणी झाली होती. संतोष स्पोर्ट्स मानकुली संघाला वैभव भोईर, हर्षल मडवी, वैभव भोईर हर्षल मडवी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. मित्रांनो, उद्या आमचा शेड्यूल ठीक 2 वाजता सुरू होणार आहे. पहिला ग्रामीण पूलमधील सामना शेलमात वल विरुद्ध गावदेवी अंजूर या 2 संघादरम्यान रंगला जाणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे जनक, आणि आपण पाहू शकता आदित्य ठाकरे चषक 2017 युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब तसेच सन्माननीय दीना पाटील साहेब युवा अधिकारी युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण यांचा फोटो आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर. या स्पर्धेचे सर्वा दीना पाटील साहेब. हॅलो, श्री गणेश डिस्को लाईट यांच्याकडून या आयोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तुषार पाटील ओळी यांच्याकडनं करणसाठी खास करण पाटील हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. विकी टावरे आपलंही हार्दिक स्वागत आहे. एक प्रतिभावान समालोचक आहेत विकी टावरे आणि मी तर नक्की सांगेन की उज्ज्वल भविष्यकाळ असणार आहे. जे समालोचक आहेत पूर्णगावचे विकी टावरे.
good batting Karan Patil. Keep it on and all the best Charan Patil only from the next match. यावेळेला मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. समोरचे लक्ष आहे 55 धावांचं लक्ष आहे. समालोचक कक्षामध्ये आगमन झालेले आहे माझे परम मित्र माझे सहकारी समालोचक भिवंडीचा बुलंद आवाज मोहन भोईर. मोहन भोईर आपण समालोचनाला सुरुवात करायची. धन्यवाद गवळी सर. पहिले षटक प्रगती व धावसंख्या होती ती 2. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांकडे गाड घेतो रॅटम ओव्हरचा मारा. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅटिंग चेंडूला टॅप केला तो चेंडू शॉर्ट पॉइंटला जातो. उत्तम क्षेत्रक्षण त्या ठिकाणी मात्र 1 धाव अर्जित करण्याची संधी. धावसंख्या 1 धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 3. विजयासाठी मित्र आपण पाहिलं तर 55 धावांचं एक आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी अविनाश आणि हरेश. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पोल अँड सक्सेसफुल. टप्प्याचा चेंडूला उत्तमरित्या हुक पुल केलं होतं आणि चेंडू मात्र मिड विकेट विधानसभाच्या बाहेर जाणार पहिला षटकार आपण पाहतोय. या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या होती ती 9. पाहू शकता कशा प्रकारे चेंडूला भिरकावून दिलं होतं. एक अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मिड विकेट विधानसभाच्या बाहेर जातोय. षटकार. या ठिकाणी मात्र एक सुरेख पिक अतिशय प्रतिम चेंडू आपण पाहिला. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. सामन्यावर विजय संपादित करायचा असेल तर थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट थोडंसं हायलाइट क्रिकेट. प्रीतम चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर मात्र चेंडूला वाडी लॉंग ऑन रिझर्व मध्ये उत्तमरित्या कलेक्ट केला जातोय. दुसरी धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा करण्याची संधी. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 11. मित्र अंडर 90 या स्पर्धेचा आपण विचार केला तर खरोखरच हा संघ एकदम परफेक्ट आहे. उत्तम संघ आहे. आता ही चांगली सुरुवात म्हणता येईल कारण समोर जे लक्ष आहे जवळपास 14 धावांची आस्किंग रन रेट आहे. प्रीतम या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिले. चेंडू मिड रिझर्व मध्ये जातो. उत्तम क्षेत्रक्षण पहिल्या दुसऱ्या बाउन्सवर चेंडूला कलेक्ट केलं जातं. फेक होते मात्र तो 2 धावा करण्याची संधी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 13. प्रति षटकाचा जर आपण विचार केला आस्किंग रन रेट धावांची जी गती जवळपास 13 आणि 14 धावा हव्यात. आपण जर विचार केला तर 13-50. पण मध्ये एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये कारण कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. हे आपण पाहू शकता. धावगती एरियल बलून आपण पाहू शकता. याला जर डायरेक्ट हिट झाला तर 11,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे सर्वा युवा अधिकारी युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण देना पाटील साहेब यांच्या विद्यमाने देण्यात येतील. हा एरियल बलून आपण पाहू शकता. फलंदाजाला सुवर्ण संधी आहे आणि क्षेत्ररक्षक त्याचबरोबर जे प्रेक्षक आहेत सीमारेषेच्या बाहेर त्यांना एक सुवर्ण संधी आहे. दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटर ते प्रोप्रायटर महेंद्रजी पाटील जे ओंकार युवा सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक जर आपण सीमारेषेच्या बाहेर जर झेल घेतला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. सुरुवात होते वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाजी सांभाळतोय राहुल. तिथे आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं उत्तम सुरुवात उत्तम पायापाणी उत्तम फाउंडेशन. एक चांगली सुरुवात झालेली आहे. सकारात्मक सुरुवात झालेली आहे ती संतोष स्पोर्ट्स मानकुलिया संघाची. हरेश माळी फॅम टीम सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू. एक डिफेन्सिव्ह फटका पाडपणे चेंडू मिड ऑफला जातोय. शॉर्ट स्थिलीमधून चेंडू जातो. 1 धाव अर्जित करण्याची संधी. एकदम संघाची धावसंख्या 14. दुसरं षटक प्रगतीपथावर राहुल गोलंदाजी सांभाळतो. राहुल या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा प्रहार आहे. चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक खाली आणि वाडा कॅच
उत्तम झेल कलेक्ट केला जातोय. आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक युवा सेना युवा सेना युवा सेना युवा सेना युवा सेना युवा सेना. फटका व्यवस्थित मात्र शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित प्लेसमेंट ठीक नव्हती आणि अनुषंगामध्ये चेंडू वाडिश मिडॉनला जातोय. उत्तमरित्या चेंडूला कलेक्ट केला जात आणि पहिला फलंदाज माणकुले संघाचा बाद होतोय हरीश. संतोष स्पोर्ट्स माणकुले संघाला पहिला सौम्य असा धडकलो हरीश द्वारा. उत्तम फलंदाजी प्राप्त हरीश द्वारा आपण पहिला आतापर्यंत एक 10 धावा अर्जित केल्या होत्या. 5 चेंडूचा सामना केला होता हरीश याने. नेक्स्ट फलंदाज राकेश राहुल. या ठिकाणी थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बॅटची कडे घेऊन जातो. थर्डमॅनला चेंडू जातोय. डीप थर्डमॅनला चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला जातो. 1 धाव अर्जित करण्याची संधी. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्राप्त होते ती राकेश याला. धावसंख्या 1 धावने पुढे सगळ्या धावसंख्या होती 15 विजयासाठी 55 धावांचं जे आव्हान आहे आणि अजूनही विजयासाठी मला वाटतं 40 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गुणवंत गुणलेखक फिंगर बॉय राजू पाटील आमच्यापर्यंत पूर्ण माहिती पोहोचवतात. फलंदाज थोडासा स्टेपवर झाला. आता क्रॉस द लाईन आडव्या बाटण्यामध्ये प्रयत्न चेंडू मिडविकेटला जातो. उत्तम क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या होते ती 17. आइए हुए मेहमानों का क्रिकेट के बिग शो में ससने दिल से स्वागत है. आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थित पाहुण्यांचं या क्रिकेटच्या बिग शो मध्ये मनापासून स्वागत. या ठिकाणी मात्र थोडासा मिसस्टँडिंग स्ट्रोक आहे. चेंडू नो मॅच लँड वर कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण चेंडू मिडविकेटला जातोय. शॉर्ट मिडविकेटला चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला जातो. 1-1 पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं. फेक मात्र थोडीशी चुकीची केली जाते. आता मात्र एक सुवर्ण संधी होती धावची बाद करण्याची. मात्र थोडंसं गोंधळ आपण त्या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये. आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आणि तिसरे पंच फैज रईस. 2 धाव पूर्ण झाले होते. तिसरी धावेचा आगास होऊन तिसरी धाव घेताना मात्र धाव पूर्ण झालेली की नाही बघायचंय. इकडून तिकडे चोहीकडे पंचांचा या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय येतोय. नॉट आउट नाबाद. कारण फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. फलंदाज आपल्या पॉपिंग मध्ये सुरक्षित पोहोचतो. 3 धावा 3 धावाने संघाची धावसंख्या 20. आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातो. पंच वाईट ची कोणत्या बोनसच्या रूपाने मला वाटतं 5 धावा अर्जित. देताय तो छप्पड फाडके. मोहन भोईर मला असं वाटतं या 5 धावा कदाचित संघर्ष निर्माण करू शकतात. निश्चितच खराब चेंडू दिशाहीन चेंडू आणि चेंडू मात्र नॉनस्टॉप रिजन सीमाच्या बाहेर जाणारा चौकार आपण पाहतोय. 1+4 एकंदरीत 5 धावा. या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू बॅकफूट जाऊन चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केला. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातो. उत्तम क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी मात्र 2 धावा अर्जित करण्याची संधी आणि या 2 धावेने आता संघाची धावसंख्या होते ती 27. कल्पेश पाटील वडगर गावदी वडगरचे आणि खास करून या आयोजनाला त्याचबरोबर कॉमेंट्री पॅनलला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद कल्पेश पाटील. धन्यवाद मोहन भोईर. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आपण हे पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक सपोर्टर्स. क्रिकेट खेळ जसा आहे, क्रिकेट खेळापासून कोणी स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. आज
ओळी गावचे समर्थक आणि पूर्णा गावचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले आहेत. नेट टू नेट फाईट. 55 धावांचं लक्ष्य. निम्मा पल्ला पार केलेला आहे. 27 धावा झालेल्या. फक्त एकच फलंदाज बाद झालेला आहे. त्यामुळे संतोष स्पोर्ट्स मानकोली संघ फलंदाजाकडे संधी असणार एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याची. मात्र विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर गावदी पूर्ण संघाच्या गोलंदाजाला फलंदाज बाद करावे लागतील. भावेश याला सिटेड बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. आदित्य ठाकरे चषक. आदित्य ठाकरे चषक. आदित्य ठाकरे चषक. आदित्य ठाकरे चषक. हे आपण पाहू शकता. फ्लॉक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नव्हता. पायावर आदळला होता. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये धावबाद झालेला आहे. फलंदाज दुसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 27. सागर येतोय फलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 2/27. नेट टू नेट फाईट. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 13 चेंडूमध्ये 27 धावा झाल्या त्याने 11 चेंडूमध्ये 28 धावा म्हणजे नेट टू नेट फाईट. दोलायमान स्थिती, लंबक स्थिती बघायला मिळते. कश्मकश क्रिकेटचा महासंग्राम. बॅट आणि बॉलचा संघर्ष. रणधुमाळी. भावेश याबरोबर त्रिफळाचित. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास लोअर फुलटा चेंडू होता. रिप्ले मध्ये पाहूया आपण. यस, लोअर फुलटा चेंडू होता. त्रिफळाचीच झालेला आहे. 27 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज धावबाद झाला होता आणि मात्र त्रिफळाची झालेला आहे. आता मात्र थोडासा मानसिक दबाव निर्माण होणार आहे तो संतोष स्पोर्ट्स मानकोली संघावर. का 2 षटकांतर एक चांगली स्थिती होती. यावेळेला मात्र 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेला मात्र उजव्या खूपच बाहेर जाते चेंडू आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या होती 28. 3/28. दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे चेंडू डॉट गेल्यानंतर सुद्धा टाळ्यांचा आवाज येतोय. चौकार षटकानंतर आवाज येतोय आणि फलंदाज बाद झाल्यानंतर तितक्या तत्परतेने आवाज येतोय. भावेश फुलटा चेंडू होता. फायदा उचलता आले नाहीये. फलंदाजाचं फुटवर्क बघायला मिळत नाहीये. फुटवर्क फार महत्वाचं असतं. फटका जर खेळायचा असेल तर पायांची जी हालचाल असते, बॅकफूट, फ्रंट फूट, स्टेप आउट, ह्या ज्या गोष्टी असतात त्या फार महत्वाच्या असतात. भारताचा एक सदागोमान रमेश असा एक फलंदाजाचा फुटवर्क बघायला मिळत नव्हतं. भावेश पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा पंच करतायत. 1 धाव मिळते. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29. एक चांगली गोलंदाजी भावेश करते षटकामध्ये. पंचावन्न धावांचं लक्ष्य आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली आहे 3/29. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र फटका खेळलाय. सफल क्रॉस होऊन फ्लिकच्या फटका खेळलेला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. आदित्य ठाकरे चषक. आदित्य ठाकरे चषक. आदित्य ठाकरे चषक. आदित्य ठाकरे चषक. 35 धावा झाले. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा फटका खेळला. पूर्णपणे उजव्या बाहेर आलेला होता
आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 20 धावा. याला फटका खेळलेला आहे. झेलची संभावना नाहीये. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑफला जातोय. क्षेत्ररक्षक त्याने आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. दीना पाटील साहेब यांना पुन्हा आपण पाहू शकता. मान्यवर कक्षामध्ये राहुलजी तरे जे युवा सेना अधिकारी आहेत भिवंडी आणि दीना पाटील साहेब या स्पर्धेचे सर्व युवा अधिकारी युवा सेना ठाणे ग्रामीण हे पाहू शकता. पुन्हा एकदा आपण टीव्ही मॉनिटरवर एक सफल चषक मार्गक्रमण करतोय कारण 8वा दिवस आहे आणि आपण पाहू शकता आदित्य ठाकरे चषक 2017 युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचा फोटो त्याचबरोबर आणि हे पाहू शकता आपण व्ही तानाजी दापोडे आधी लगीन कोंढाण्याचं नमक रायबाचं व्ही तानाजी क्रीडानगरी दापोडे सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 आणि हा नेव्या बॉलाने कॉइन शिवसेनाने एक बाजू युवा सेना असं एक कॉइन या स्पर्धेसाठी वापरला तर टॉस साठी वापरला तर मित्रांनो तानाजी मालुसरे यांची शिह गर्जना आपल्याला माहित असावी. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. याला फुलटा चेंडू आहे. पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. बीमर चेंडू आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय आणि आता मात्र अडचण निर्माण होणार आहे कारण 1+1 2 धावा मिळतात आणि फ्री हिट मिळणार आहे. एकावर एक फ्री नाही तर सर्वच फ्री आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आणि फ्री हिट असणार आहे आणि स्ट्राईक जी गेलेली आहे यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. दबाव टाकला जातोय आणि जेव्हा असं होतं तेव्हा थोडासा मानसिक दबाव बघायला मिळतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ढूंढते रह जाओगे. शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे मैदानामध्ये. आयडियल कंडिशन अतिशय पोषक वातावरण आणि हे क्रीडानगरी जे दुधी प्रकाशाने नावून निघालेली आहे परंतु क्षेत्ररक्षक जो आहे त्याने शोधण्याचा प्रयत्न केला होता मैदानामध्ये चेंडूला आणि 3 धावा. त्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 42. आता मात्र जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 13 धावा. संघर्षपूर्ण सामना बघायला मिळतोय. याला मात्र पोल केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेलू बघायचा आहे. डीप वाईड मिड विकेट सीमा पार षटकार. अठ्ठेचाळीस धावा झालेल्या आहेत. कृपया सीमारेषेच्या आपण आतमध्ये यायचं नाहीये. खेळाडू जे काही संतोष पण मानकोली धावसंख्या झाली 48. 4 चेंडू 7 धावा. कुठल्याही संघाने सामना जिंकला कुठल्याही संघाच्या खेळाडूने त्याचबरोबर समर्थकाने मैदानात यायचं नाहीये. यावेळेला मात्र खेळलेल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न. धोकादायक निर्माण होऊ शकतो मात्र एक चौथी धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. 3 चेंडू आणि 6 धावा. खेळाडू कक्षातील सर्व खेळाडू सुद्धा उभे राहिलेले आहेत. या मात्र पुल केलेला चेंडू हवेत आहे आणि हे मात्र निर्णायक ठरू शकतो. खराब क्षेत्ररक्षण. निश्चितच हे टर्निंग पॉइंट ठरू शकतो सामन्याचं.
आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 2 धावा. चेसिंग कंपल्सरी. मैदानात कुठल्याही संघाने सामना जिंकला, कुठल्याही संघाचे समर्थक खेळाडू मैदानात येणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. कारण यानंतर सामना लगेच टॉस होणार आहे. गावदेवी हंस 11 ओळी संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. निश्चितच गवळी सर दोन्ही संघांचे पाठराखे आपण पाहू शकता. हा जो चौकार होता हा निर्णायक चौकार ठरू शकतोय, टर्निंग पॉइंट ठरू शकतोय या सामन्याचा. हंस 11 ओळी संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय कारण लगेचच टॉस होईल. दोन चेंडू आणि 2 धावा. चेसिंग कंपल्सरी. विजयासाठी 2 धावा या कंपल्सरी असणार आहेत. सुशांत ज्याने पहिल्या सामन्यामध्ये समोरच्या फलंदाजाला शांत ठेवलं होतं. पाहूया कशा प्रकारे अमरेला फील्ड बघायला मिळतंय. छत्रीसारखं क्षेत्ररक्षण. सिली पॉइंट, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, सिली मिड ऑफ. आता मात्र शेजारी वाढलेले आहेत फलंदाजाचे. शॉर्ट पॉइंट, थर्ड स्लिप. यावेळेला मात्र फलंदाज बाद होते. आता मात्र संघर्ष बघायला मिळणार आहे. 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा विजयासाठी. निश्चितच बऱ्याच वेळेला गवळी सर आपण पाहिलेले आहे शेवटच्या चेंडूवर चौकार षटकार सहजरित्या लागले गेले आहेत. मात्र शेवटच्या चेंडूवर 2 किंवा एकेरी धाव निघताना खूप वेळेला कठीण झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे. एक मात्र आहे, दोन्ही संघाच्या पाठीराख्याने खास विनंती आहे, ज्यांना कुणाला हृदयाचा त्रास असेल त्यांनी डोळे बंद केलेले बरे. काही होऊ शकतं या चेंडूवर. निश्चितच आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटमध्ये जे 27 मेगारन खेळले गेलेले आहेत त्यामध्ये 8 गोल्डन चौकार आणि तब्बल 17 गोल्डन षटकार लगावले गेलेले आहेत. पहिला गोल्डन चौकार मुन्ना यांनी मापुरी चषकामध्ये लगावला होता आणि शेवटचा गोल्डन षटकार चौकार पाप्या खारीक यांनी खासदार चषकामध्ये लगावला गेला होता. पहिला गोल्डन षटकार वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील यांनी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये लगावला गेला होता आणि या चषकामध्ये 17वा गोल्डन षटकार आपण पाहिला होता. आणि नक्कीच हंस 11 ओळी संघाचा चॅम्पियन ट्रॉफीचा अंदाज या स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय. दोन्ही संघाचे 12th मॅन हे सुद्धा खूप टेन्स मध्ये आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये काजल स्पोर्ट पूर्णा आणि संतोष स्पोर्ट्स मानकोली दोन्ही संघाचे 12th मॅन खूप टेन्स मध्ये. शेवटचा चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आमचे पंच सुद्धा पाहणी करतायत. याला मात्र आणि याचबरोबर काजल स्पोर्ट पूर्णा संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन काजल स्पोर्ट पूर्णा, अभिनंदन पद्मनाथ आणि अभिनंदन करण आणि हार्ड लक संतोष स्पोर्ट मानकोली.
तर दिना पटेल साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला शिवसेना, दुसऱ्या बाजूला युवा सेना. युवा सेना म्हणणं आहे आणि आलेलं आहे शिवसेना. तर नाणेफेक झालेली आहे. हॅलो, नाणेफेक जिंकलेले हंस एलिव्हन ओवळी संघाचा कर्णधार जॉन्टी नाणेफेक आपण जिंकले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा सामना आहे आणि समोरील संघ ज्याने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आहे, तुम्ही चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. समोरील संघ काजल स्पोर्ट्स पूर्ण संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील जे या सामन्यामध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करतील? अजय आहे, संकेत आहे आणि मी आहे. एक रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. आपल्या संघाचा हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हरलेले आहेत. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय असता? फलंदाजी. म्हणजे आपल्याला मनासारखं मिळालेलं आहे. मनासारखं मिळाल्यानंतर निर्धारित 4 षटकामध्ये ज्यामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे, किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? पॉवर प्ले मध्ये 10 ते 12 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. आणि कोणते असे हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून या महत्वाच्या सामन्यामध्ये खास अपेक्षा असेल? नेहमीप्रमाणे करण आणि आतिश. प्रेक्षकांना एक रोमहर्षक लढत पाहायला मिळेल. हो नक्कीच, कारण यावेळी फर्स्ट टाइम हंस इलेव्हन ओवळी आणि आमचा सामना झालेला आहे होत आहे, त्याच्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना रंगतदार लढत बघायला मिळेल. तर आपल्या संघाशी हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे नाणेफेक जिंकलेले आहे हंस इलेव्हन ओवळी या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काजल स्पोर्ट्स पूर्ण संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. मी घेऊन जातोय हॅलो हॅलो आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये. तत्पूर्वी काजल स्पोर्ट्स पूर्ण संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर यायचं आहे. जे पारितोषिक लावलं गेलं होतं ते पारितोषिक दिलं जाणार आहे. सुभाष धुमाल सर्वप्रथम आपण जाऊया VIP कक्षामध्ये. मोईन भोईर यांच्याकडे करण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. करण इज द मॅन ऑफ द मॅच. काजल स्पोर्ट्स पूर्ण संघाचा करण आपण त्वरित यायचं आहे. करण. हॅलो हॅलो सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार एक उत्तम कामगिरी केली. चौफेर फटके मारून खरोखर एक आव्हान ठेवलं होतं आणि त्या खरोखरच धावांचा डोंगर रचला होता. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार करण याला जात आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली माणिकजी केनी आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर जे गिफ्ट हॅम्पल आहे ते कालीराम केनी यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर मानिका केनी माजी उपसरपंच ग्रामपंचायत मानकोली आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पल द्यायचं आहे. त्यानंतर अरविंदजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते जे मॉन्जिन्स केक आहे ते चेक नसून ते केक आहे. नहीं, आपकी भी गलती ने कैशलेस का जमाना है. So back to cricket now. Hans 11 only won the toss. They decided to field first. Today is a very busy schedule in Aditya Thackeray Cup 2017.
the match between Kajal Sports Pune and Hans 11 Oli. ओपनर्स भेजना है। काजल स्पोर्ट्स पूर्णा, आपको अपने ओपनर्स भेजना है।